अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार सर्कल अंतर्गत येणाऱ्या करतवाडी गट ग्रामपंचायतमधील ढगा येथे येत्या 19 जुलै रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। पूज्य भंते राहुल बोधी यांच्या विशेष पुढाकारातून आणि उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा धम्मविधीनुसार संपन्न होणार आहे। या धार्मिक उत्सवामुळे सध्या ढगा गाव मंगलमय झालंय। या धम्म सोहळ्यामध्ये त्रिसरण, पंचशील, अष्टशील ग्रहण, सूतपठण आणि बुद्ध वंदना घेऊन मूर्तीची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना केली जाणार आहे। कार्यक्रमाच्या नियोजनानुसार 19 जुलै रोजी सकाळी 8 वाजता ढगा गावातून भगवान बुद्धांच्या मूर्तीची भव्य आणि शांततेत मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यानंतर सकाळी 11 वाजता उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना पूज्य भंतेंकडून धम्मदेशना दिली जाणार आहे। दुपारी 12 वाजता मुख्य बुद्ध मूर्तीची स्थापना करून पुष्प, धूप आणि दीप अर्पण करून अभिवादन केलं जाणार आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व धम्म बांधवांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आलाय। या भव्य कार्यक्रमाचे आयोजन ढगा येथील महामाया भिक्खुनी फॉरेस्ट मॉनेस्ट्री, महामाया उपासिका संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा मंडळ, विशाखा मैत्रेय संघ आणि पूज्य भंते राहुल बोधी यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आलाय। या मंगलमय धम्म सोहळ्याला परिसरातील उपासक आणि उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन भंते राहुल बोधी आणि ढगा येथील समस्त ग्रामस्थांनी केलंय। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत सम्यक संबुद्ध यांना माझे तिरुवार वंदन, तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यांना तिरुवार वंदन। तर सर्व अकोट तालुका तहसीलमध्ये तालुक्यामध्ये या ढगा गावामध्ये एक नवीन महामाया भिक्खुनी फॉरेस्ट मॉनेस्ट्री तयार होत आहे। या गावामध्ये समस्त गावामध्ये दलित वस्ती आहे। याच्यामध्ये सर्व बुद्ध उपासक उपासिका वास करत आहेत। परंतु कितीक वर्षापासून या गावामध्ये काहीही धम्माची प्रगती नाही आहे, उन्नती नाही आहे आणि या गावामध्ये धम्मासाठी अशी कुठलीही सुविधा अवेलेबल नाही आहे। तर माझं नाव भिक्खू राहुल बोधी। मी या गावामध्ये ढग्यामध्ये उपासक तसेच उपासिका यांनी मला इन्व्हाइट करून या गावाची परिस्थिती पाहून की आपला समाज तो बुद्ध बांधव आहेत, पूर्ण समाज कसं अंधारामध्ये आहे, परंतु इथल्या लहान लहान मुलांना धम्माचं वळण नाही आहे किंवा धम्माची जाणीव नाही। ते खूप धम्मापासून दूर आहेत। 21वी सदीमध्ये पण ते आज आपण पाहतो की ते लोक असेच या धम्मापासून दूर आहेत। आणि इथल्या उपासकांनी आणि उपासकांनी समस्त गावकऱ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्याच प्रयत्नांमधून इथं भिक्खुनी महामाया भिक्खुनी फॉरेस्ट मॉनेस्ट्री तयार होत आहे। तर आतापर्यंत या गावामध्ये मूर्ती आलेली आहे, तसेच एक विहार बनत आहे आणि तसे भविष्यामध्ये इथं आपल्या समाजासाठी एक सामनेर परीक्षण केंद्र बनणार आहे, सामनेरी परीक्षण केंद्र बनणार आहे। तर मी समस्त अकोट तालुक्यामध्ये राहणारे बुद्ध उपासक तथा उपासिका यांना आवाहन करतो की येणाऱ्या 19 तारखेला 19/7/2026 ला तो भव्य कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या धम्म कार्याला सहाय्य करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे आणि आपल्या धम्माला वाढवायचं आहे। तर मी सर्व अकोट तालुक्यामधले उपासकाला अशी विनंती करतो की या स्थळाला भेट देऊन आणि त्या दिवशी आपलं त्रिशरण, पंचशील आणि धम्म श्रवण करून आपलं पुण्यकर्म अर्जित करावे अशी सगळ्यांना विनंती आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी विशाल गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.